मला एक माहित आहे, कार्यकर्ता साधारणतः जनतेची कामं घेऊन येतो. तो काय कधी पैसे मागायला काय स्वतःच एखादा ऍडमिशन असेल, कुठेतरी मेडिकलला काय मदत पाहिजे असेल ती असेल या दृष्टीने येतं. कॉलेजमधलं शाळेमधलं ऍडमिशन असेल त्या दृष्टीने येतं. त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूवाल्यांची कामं करतात, निसंकोच येत जा. तुमचं स्वागत, आलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आपण भेटत राहू. अजेंडा निवडणुकीच्या 100% पक्षासाठी मी एकनिष्ठ काम करणार. जसं पहिल्या पक्षासाठी मी एकनिष्ठ काम केलं तसं ह्या पक्षासाठी पण मी एकनिष्ठ काम करणार. महानगरपालिका चुनावामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष, विरार ईस्टचा शहर उपाध्यक्ष. मी आता भारतीय जनता पार्टीत लोकसभेला मागचा प्रवेश केला होता. पहिले शिवसेनेमध्ये होतो. आता मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश याच्यासाठी केला की 35 वर्षाचा विकास आणि हा काही काळापूर्वीचा विकास हा मी बघतोय आणि त्याच्यामुळे मी प्रवेश केलेला आहे. मला 35 वर्षाचा विकास चांगला वाटला, कारण गणपतीपासून ना खड्डे मुजवले ना काय केले, काय कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत. मला बहुजन विकास आघाडीचं काम मागचं मी बघितले होतं, त्या पद्धतीने मी इकडे आता मला ते आवर्जून आवडलं ते काम आणि आताचं काम आवडलं. त्याच्यामध्ये मी बघितलं की कुणाचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. किती कार्यकर्ते आहेत तुमच्या? 100 ते 150 कार्यकर्ते आता सध्या येतात. काय वाटते पुढचा अजेंडा निवडणुकीचा असणार आहे? अजेंडा निवडणुकीच्या 100% पक्षासाठी मी एकनिष्ठ काम करणार. जसं पहिल्या पक्षासाठी मी एकनिष्ठ काम केलं तसं ह्या पक्षासाठी पण मी एकनिष्ठ काम करणार. महानगरपालिका चुनावामध्ये काय करणार? महानगरपालिकेच्या चुनावासाठी 100% बहुजन विकास आघाडीचाच विजय होणार. सर, ऐसा क्या हो गया कि आपको भारतीय जनता पार्टी छोड़कर बहुजन विकास आघाड़ी में आना पड़ा? आप तो देख ही रहे रास्ते का हालत, बाकी विकास काम क्या हो रहे, कहाँ पे विकास जा रहा है वो तो आपको दिख ही रहा है ना. मेरे को बोलने की जरूरत भी नहीं है उसके बारे में. जैसे कि इस वक्त समय कहीं ना कहीं माहौल इलेक्शन का आ गया है, चुनाव का आ गया है, इस मुद्दे आप क्या कहना चाहेंगे? चुनाव में 100%, 101% बहुजन विकास आघाडी आएगी. मला मी भारतीय जनता पार्टीमध्ये लोकसभेला प्रवेश केला. पहिले शिवसेनेमध्ये होतो. आता मला काही गोष्टी पटत नसल्यामुळे मला बहुजन विकास आघाडीचा म्हणजे विचार आला की विकास हा बहुजन विकास आघाडीच करू शकते आणि वसई विरारचा विकास हा बहुजन विकास आघाडीच करू शकते. हे मला म्हणजे त्यांच्या कामापासून, आता मी बीजेपी मध्ये गेल्यापासून मला खूप काही बीजेपी मध्ये गेल्यापासून दिसतं की कधी कामाची पद्धत कशी चालली आहे आणि खूप काही गोष्टी अशा मला फटका लागला. त्यामुळे मी बहुजन विकास आघाडीमध्ये येण्याचा मनापासून करून प्रवेश केला. आणखी कुणाला काय? संदीप, त्यांचे सगळे सहकारी, महिला कार्यकर्ता, उपस्थित बंधू भगिनी, संदीप मनापासून स्वागत. आम्ही इकडे रोजच, मी क्षितिज म्हणजे कार्यक्रमाला गेलो नाही तर रोज ऑफिसला असतो आणि आलेल्या प्रत्येकाला आम्ही आवर्जून भेटतो. 100% कामं होतील असं मी सांगत, परंतु मॅक्सिमम कामं कशी होतील या दृष्टीने आमचा पॉझिटिव्ह प्रयत्न, माझा काय, क्षितिजचा काय किंवा आणखीन कोण असतील आपले पदाधिकारी, त्या सगळ्यांचा असतो. सगळ्यांना एकच सांगतो, डायरेक्ट येत जायचं दुपारच्या वेळी, कारण का सकाळी कधी कार्यक्रम असतात, संध्याकाळी येतात, पण दुपारच्या वेळी साधारणतः कार्यक्रम नसतात. त्यामुळे मी आपला कार्यकर्ता, आपल्या ओळखी व्हायला वेळ लागेल, पण तोपर्यंत डायरेक्ट येऊन असं आम्ही संदीप बरोबर प्रवेश केलेला, आम्ही कार्यकर्ते आहेत. तुमच्या कामाच्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार, माझ्याकडून किंवा दादाकडून कोणाकडूनही जे भेटतील त्यांना भेटायचं आणि कात सांगायचं. घरात बसू नका लाजत का आपलं एवढं बारकं काम, तेवढं बारकं काम. मला एक माहित आहे, कार्यकर्ता साधारणतः जनतेची कामं घेऊन येतो. तो काय कधी पैसे मागायला काय स्वतःच एखादा ऍडमिशन असेल, कुठेतरी मेडिकलला काय मदत पाहिजे असेल ती असेल या दृष्टीने येतं. कॉलेजमधलं शाळेमधलं ऍडमिशन असेल त्या दृष्टीने येतं. त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूवाल्यांची कामं करतात, निसंकोच येत जा. तुमचं स्वागत, आलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आपण भेटत राहू. आपल्याकडे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष
ते आपले बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करतायत. तर त्यांचं स्वागत आहे पहिले तर. आणि त्यांच्याबरोबर त्यांची सर्व टीम आहे. जवळजवळ 100 ते 150 लोकांनी प्रवेश केलेला आहे. त्यात आपले माननीय लोकनेत्यांच्या तर्फे आपली युवा आपला प्रवेश होणार आहे. तरी आपण पुढे होईल. मेघा उडगे, वैशाली चव्हाण, प्रभा सावंत, आता पाटलांची विद्या काही पुढे